हरिओम. अष्टावक्र गीता. योगदास श्री जय गणेश जोशी यांचे प्रवचन. अध्याय 17, श्लोक क्रमांक 12. पश्ये शृण्वन् स्पृशे जिघ्नन् नश्नन् गृणन् वंदन् व्रजन् ईहितानि हितैर्मुक्तो मुक्त एव महाशयः. भावार्थ: पाहणारा, ऐकणारा, स्पर्श करणारा, वास घेणारा, खाणारा, ग्रहण करणारा, बोलणारा, चालणारा असा हित किंवा अहित यापासून मुक्त असतो. असा महाशय मुक्ती प्राप्त करतो. मुक्त जीवात्म्याचे आचरण कसे असते, ज्याला महाशय असे म्हणले जाते, त्याचे वर्तन कसे असते की ज्यामुळे त्याला मुक्ती प्राप्त होते, त्या महाशयाची लक्षणे येथे सांगितली आहेत. अशाला येथे महाशय असे म्हणले आहे कारण अशाच्या कृती अकृतीतून सर्वसामान्य जनांची लक्षणे दिसत नाहीत. ती त्याच्या पार अद्भुत अशी असतात. तसेच दुष्ट सुष्ट, सर्जन दुर्जन, पाप पुण्य इत्यादी द्वंद्वाच्या अतीत त्याचे आचरण असते. त्यामधून महाशय व्यक्त होतो. त्यायोगे मुक्ती प्राप्त होते. येथे माणसाच्या काही नित्य ठळक कृती हालचाली सांगितल्या आहेत. यावरून इतर सर्वच्या सर्व कृती हालचालीही यात समाविष्ट आहेत हे गृहीत धरावे. याचा अर्थ मुक्ती प्राप्त होण्यासाठी एकूण जीवनच कसे व्यतीत करावे त्याची ही लक्षणे आहेत. पाहणारा: जेथे स्वार्थ साधणे शक्य असते तेथे माणूस ते पाहतो. दिसत नसले तर डोळे ताणून पाहतो. जेथे त्याला स्वारस्य नसते तेथे तो पाहत नाही. अशा वेळी काही दृष्टीस पडले तरी तो पाहून न पाहिल्यासारखे करतो. जेथे कृती अयोगिक आहे असे माहीत असते परंतु तसे सांगण्याचे धैर्य होत नाही, तेथे तो डोळ्यावर कातडे ओढून घेतो किंवा डोळे बंद करून घेतो. ऐकणारा: स्वार्थ साधला जाईल अशा ठिकाणी माणूस कान टवकारून ऐकतो. कान बंद करून घ्यायची सोय नसते म्हणून जेथे स्वारस्य नसते तेथे तो ऐकून न ऐकल्यासारखे करतो. कोणी हिताचे बोल ऐकवत असला तर समंजस माणूस ते व्यवधान देऊन ऐकतो, परंतु दुर्भागी ते ऐकण्याचा करंटेपणा करतो आणि मग आयुष्यात पस्तावतो. स्पर्श करणारा: प्रामाणिक माणूस जे आपल्या स्वकष्टाचे नाही, आपल्या मालकीचे नाही, आपल्याला अनुकूल नाही, त्याला स्पर्शही करत नाही. अप्रामाणिक माणूस त्याच्या उपयोगाचे येथे जे दिसेल तेथून ते खुशाल कशाही मार्गाने घेऊन येतो आणि निर्लज्जपणे ते वापरतोही. वास घेणारा: वास घ्यायचा नसतो कारण वास आपोआप येत असतो. गंध आवडला म्हणून त्याचा मागोवा घ्यायचा नसतो, परंतु गंध सुवास असेल तर तो परत परत घ्यायचा अशीच वृत्ती असते. असा सुगंध अत्तराच्या रूपाने साचवला जातो, परंतु गंध दुर्वास असेल तर तेथून पळ काढला जातो. खाणारा: माणसाने कधीही खाण्यासाठी जगू नये तर जगण्यासाठी खावे, परंतु आवडता पदार्थ अजीर्ण होईपर्यंत खायचा आणि नावडता पदार्थ प्रकृतीला उपयुक्त असला तरीही खायचा नाही अशीच वृत्ती असते. अन्नावर कधीही वासना बसवू नये. नेहमी आपल्या घासातील एखादा भाग भुकेलेल्याला द्यावा. ग्रहण करणारा: माणसाला काय ग्रहण करावे आणि काय ग्रहण करू नये याचे तारतम्य नेहमीच असावे. मिळत आहे म्हणून जे जे मिळेल ते ते घेत सुटू नये. ग्रहण इतकेच करावे की आपले भागल्यावर उरलेल्याचा संग्रह करायला लागू नये. फुकटेपणा न करता नेहमी स्वकष्टानेच ग्रहण करावे. बोलणारा: मौन हीच माणसाची मूळ भाषा आहे. आवश्यक असल्यासच शक्यतो देहबोलीने किंवा कमीत कमी शब्दात व्यक्त व्हावे. बोलणाऱ्याचे तोंड धरता येत नाही, यास्तव वाचाळापासून दूर राहावे. जेव्हा देहबोली किंवा वैखरी बंद असेल अशा वेळी मनातही अव्यक्तच असावे.
चालणारा. येथे याचा अर्थ याचप्रमाणे इतरही कृती हालचाली करणारा असा घ्यायचा आहे. अष्टावक्र मुनी सांगतात की माणसाने हित अहित अशाचा विचार करू नये. त्याची प्रत्येक कृती हालचाल ही पूर्ण नैसर्गिक असावी. तीच त्याला प्रभूकडे मुक्तीकडेच घेऊन जाणारी असेल. हरिओम.